भागाकार. 42 म्हणजे भाज्य हे नेहमी कंसाच्या आत असते आणि भाजक 2 ही संख्या कंसाच्या बाहेरील बाजूस असते. आता 42ला 2 ने भागण्यास सुरुवात करण्यासाठी नियमानुसार 42 या भाज्याच्या एकदम डाव्या बाजूच्या संख्येचा म्हणजे 4चा आपण विचार करूया. आपल्याला 4चे 2 समान भागात विभाजन करायचे आहे. म्हणजे आपल्याला 2चा पाढा आठवावा लागेल. 2च्या पाढ्यामध्ये 4 येतं का? होय. 2 गुणिले 2 बरोबर 4. म्हणून रेषेच्या वरच्या बाजूला 2 लिहा आणि 4च्या खाली गुणाकार 4 लिहा. बाण दाखवा म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4. 4 वजा 4 बरोबर 0. आता शून्याच्या पुढे भाज्यामधील पुढचा अंक म्हणजे 2 लिहा. आता पुन्हा 2चा पाढा आठवा. आता आपल्याला 2ला 2 समान भागात विभागायचे आहे. 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणून रेषेच्या वर 2च्या पुढे 1 लिहा आणि दाखवल्याप्रमाणे 2च्या खाली गुणाकार 2 लिहा. 2 वजा 2 यांची वजाबाकी बरोबर 0 करा. इथे बाकी 0 आहे. जेव्हा बाकी 0 म्हणून उरते त्याचा अर्थ आपण भागाकार करायचे थांबू शकतो. 42ला 2 ने भाग घालवल्यानंतर रेषेच्या वर मिळालेले उत्तर म्हणजे 21 हा भागाकार आहे. 0 ही बाकी आहे. अशा प्रकारे 42 भागिले 2 बरोबर 21. आता आपण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसे भागायचे ते शिकूया. आपण उदाहरण संग्रह 54 मधील एक उदाहरण घेऊया. प्रश्न: भागाकार करा. उकल. इथे 98 ही संख्या भाज्य आहे आणि 14 ही संख्या भाजक आहे. आपण भागाकाराची मांडणी उभी करूया. 9 या भाज्य 98 मधील डाव्या बाजूच्या अंकाचा आपण प्रथम विचार करू. 9चे 14 समान भाग होत नाहीत, म्हणजेच 9ला 14 ने भाग जात नाही. म्हणून भागाकारामध्ये 9च्या वर 0 लिहा. आता 9 वजा 0 बरोबर 9. पुढे आपण 9च्या समोर 8 लिहू. यासाठी 14चा पाढा आठवूया. 14 गुणिले 6 बरोबर 84 आणि 14 गुणिले 7 बरोबर 98. म्हणून आपण रेषेच्या वर भागाकाराच्या ठिकाणी 7 लिहूया आणि 98 वजा 98 बरोबर 0. म्हणून जेव्हा 98ला 14 ने भाग जातो तेव्हा भागाकार 7 आणि बाकी 0 असते. हे उत्तर आहे. आता आपण उदाहरण संग्रह 55 मधील दुसरं उदाहरण घेऊया. प्रश्न: भागाकार करा. उदाहरण दुसरे. 74ला 36 ने भागा. उकल. इथे भाज्य 74 आहे आणि भाजक 36 आहे. आपल्याला 74चे 36 समान भाग करायचे आहेत. भाज्याच्या अगदी डाव्या बाजूचा अंक म्हणजे 7 याचा विचार करा. आपण 7ला 36 ने भागू शकत नाही. म्हणून भागाकाराच्या ठिकाणी 0 लिहा. आता 7 वजा 0 बरोबर 7. 7च्या समोर 4 लिहा. आता 74ला 36 ने भागा. 36 ही संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला त्याचा पाढा लक्षात राहत नाही. इथे आपण 2 पद्धतींचा वापर करू शकतो. एक तर 36 गुणिले 2, 36 गुणिले 3 असे जोपर्यंत
74 किंवा जोपर्यंत 74 पेक्षा कमी गुणाकार येत नाही तोपर्यंत गुणाकार करू. आता 36 गुणिले 2 बरोबर 72. 36 गुणिले 3 बरोबर 108. म्हणून आपण 36 गुणिले 2 बरोबर 72 या गुणाकाराचा विचार करूया. किंवा आपण दुसरी पद्धत वापरू. 36 या भाजकाच्या डाव्या बाजूच्या पहिल्या अंकाचा विचार करू. हा अंक 3 आहे. आता 3 गुणिले 2 बरोबर 6. ही संख्या 74 मधील 7 पेक्षा कमी आहे. 3 गुणिले 3 बरोबर 9. ही संख्या 74 मधील 7 पेक्षा मोठी आहे. म्हणून आपल्याला 36 गुणिले 2 याचा वापर करून 74 या भाज्यातील संख्येएवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी गुणाकार मिळवू. आता भागाकार करत असताना आपल्याकडे आहे 36 गुणिले 2 बरोबर 72. 74 वजा 72 बरोबर 2. म्हणून जेव्हा 74ला 36ने भागले आपल्याला मिळाला भागाकार बरोबर 2 आणि बाकी बरोबर 2. आता आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागूया. आपण उदाहरण संग्रह 56 मधील उदाहरण घेऊया. प्रश्न: भागाकार करा. उदाहरण 9. 830ला 18ने भागा. उकल. भागाकाराची उभी मांडणी करा. 830 च्या डाव्या बाजूचा अंक 8 याचा आपण विचार करूया. आपण भाजक 18ने 8 ला भागू शकत नाही. म्हणून आपण भागाकाराच्या ठिकाणी 0 लिहूया. 8 वजा 0 बरोबर 8. आता 8 च्या समोर 3 लिहा. आता आपल्याला 83ला 18ने भागावयाचे आहे. 18च्या पाढ्यामध्ये 18 गुणिले 4 बरोबर 72. 18 गुणिले 5 बरोबर 90. आपण 18 गुणिले 4 बरोबर 72 याचा विचार करूया. कारण 72 ही संख्या 83 पेक्षा लहान आहे. अशा प्रकारे 83ला 18ने भागले असता आपल्याला 18 गुणिले 4 बरोबर 72 मिळेल. 83 मधून 72 वजा केले असता आपल्याला 11 ही बाकी मिळेल. आता 11च्या पुढे शेवटचा अंक 0 लिहूया आणि आता 110ला 18ने भागूया. 18च्या पाढ्यामध्ये 18 गुणिले 6 बरोबर 108. 18 गुणिले 7 बरोबर 126. म्हणून आपल्याला 18 गुणिले 6 बरोबर 108 याचा विचार करावा लागेल. कारण 110 पेक्षा 108 ही संख्या लहान आहे. 18 गुणिले 6 बरोबर 108 याचा विचार करता आपल्याजवळ 110 वजा 108 बरोबर 2 ही संख्या मिळेल. म्हणून 46 ही संख्या भागाकार आहे आणि बाकी 2 आहे. म्हणून 830ला 18ने भागले असता आपल्याला भागाकार 46 आणि बाकी 2 मिळेल. आता उदाहरण संग्रह 60 मधील दुसरं एक उदाहरण पाहूया. यामध्ये 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे या भागाकाराच्या क्रियेचा समावेश आहे. प्रश्न: भागाकार करा. उदाहरण 6. 3657 भागिले 42. उकल. भागाकाराची उभी मांडणी करा. भाज्याच्या डाव्या बाजूच्या 2 अंकांनी म्हणजे 36ने आपण सुरुवात करूया. 36 ही संख्या भाजक 42 पेक्षा लहान आहे. म्हणून आपण डाव्या बाजूला असलेल्या 3 अंकांचा विचार करूया. म्हणजे
365 या संख्येचा. आता 42 गुणिले 5 बरोबर 210. आपल्याला 42ला 5 पेक्षा मोठ्या संख्येने गुणावे लागेल, कारण 210 ही संख्या 365 ह्याच्यापेक्षा खूपच लहान आहे. आता हे करून पहा. 42 गुणिले 6 बरोबर 252. 42 गुणिले 7 बरोबर 294. 42 गुणिले 8 बरोबर 336. 42 गुणिले 9 बरोबर 378. आता आपण 42 गुणिले 8 बरोबर 336 याचा विचार करूया, कारण 336 ही संख्या 365 पेक्षा लहान आहे. 5च्या वर भागाकार 8 लिहा. 336ला 365 मधून वजा करा. 365 वजा 336. 5 मधून 6 वजा होत नाहीत. 6 मधून एकक स्थानामध्ये 1 हातचा घ्या. म्हणून 15 वजा 6 बरोबर 9. 6 वजा 1 बरोबर 5. 5 वजा 3 बरोबर 2. म्हणून 365 वजा 336 बरोबर 29. आता 29च्या पुढे 7 लिहा. 42 गुणिले 7 बरोबर 294. 42 गुणिले 8 बरोबर 336. म्हणून आपण 42 गुणिले 7 बरोबर 294 याचा विचार करूया. 294 ही संख्या 297 पेक्षा लहान असल्यामुळे 297 वजा 294 बरोबर 3. भागाकारामध्ये 8च्या पुढे 7 लिहा. आपल्याजवळ बाकी म्हणून 3 आहे. अशा प्रकारे 3657ला 42 ने भागले असता आपल्याला भागाकार बरोबर 87 आणि बाकी म्हणून 3 राहील. 10, 100 आणि 1000 याने भागणे. जेव्हा 2 किंवा जास्त अंकी संख्येला 10 ने भागले जाते, तेव्हा भाज्य संख्येतील एकक स्थानचा अंक म्हणजे बाकी व उरलेल्या अंकांचा क्रम तोच ठेवून तयार होणारी संख्या म्हणजे भागाकार. जेव्हा 73ला 10 ने भागले जाते, भागाकार बरोबर 7 आणि बाकी बरोबर 3. उदाहरण संग्रह 61 यावर आधारित भागाकार आणि बाकी लिहा. जर भाज्य बरोबर 42, भाजक बरोबर 10, तर भागाकार बरोबर 4 आणि बाकी बरोबर 2. जर भाज्य बरोबर 107 आणि भाजक बरोबर 100, तर भागाकार बरोबर 1 आणि बाकी बरोबर 7. जर भाज्य बरोबर 3213 आणि भाजक बरोबर 1000, तर भागाकार बरोबर 3 आणि बाकी बरोबर 213. जर भाज्य बरोबर 83, भाजक बरोबर 10, तर भागाकार बरोबर 8 आणि बाकी बरोबर 3. जर भाज्य बरोबर 612, भाजक बरोबर 100, तर भागाकार बरोबर 6 आणि बाकी बरोबर 12. जर भाज्य बरोबर 6023, भाजक बरोबर 1000, तर भागाकार बरोबर 6 आणि बाकी बरोबर 23. आपण उदाहरण संग्रह 62 मधील काही शाब्दिक उदाहरणे सोडवूया. प्रश्न: खालील उदाहरणे सोडवा. 1. 105 लिटर दूध 7 घागरींमध्ये ठेवले. प्रत्येक घागरीत सारखेच दूध मावते, तर प्रत्येक घागरीत किती लिटर दूध मावते? उकल.
सूचना, प्रत्येक घागर हा शब्द वापरल्यामुळे आपल्याला एकूण लिटर दूध हे घागरींच्या संख्येच्या प्रमाणात विभागावे लागेल. दिलेले एकूण दूध बरोबर 105 लिटर आणि घागरींची संख्या बरोबर 7 घागरी. प्रत्येक घागरीमध्ये समान दूध मावत असल्यामुळे आणि प्रत्येक घागरीमध्ये किती लिटर दूध मावते हे काढायचे असल्यामुळे आपल्याला भागाकार ही क्रिया करावी लागेल. अशा प्रकारे 105 भागिले 7 या भागाकाराची उभी मांडणी करा. 105 मधील डावीकडचा अंक म्हणजे 1 याचा आपण विचार करूया. 1 ला 7 ने भाग जात नाही, म्हणून भागाकारामध्ये 1 च्या वर 0 लिहा. आता 1 वजा 0 बरोबर 1. 1 च्या पुढे 105 मधील 0 लिहा. आता 10 ला 7 ने भागा. आपल्याला माहित आहे की 7 गुणिले 1 बरोबर 7. 7 गुणिले 2 बरोबर 14. 14 ही संख्या 10 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण 7 गुणिले 1 बरोबर 7 याचा विचार करूया. 7 ही संख्या 10 पेक्षा लहान आहे. भागाकार करा. 105 च्या भागाकारामध्ये 0 च्या पुढे 1 लिहा. 10 वजा 7 बरोबर 3. 105 मधील 5 हा अंक 3 च्या पुढे लिहा. आता 35 ला 7 ने भागा. आपल्याला माहित आहे 7 गुणिले 5 बरोबर 35, म्हणून भागाकारामध्ये 1 च्या पुढे 5 लिहा. 35 वजा 35 बरोबर 0. अशा प्रकारे 105 ला 7 ने भागले असता आपल्याला 15 हा भागाकार आणि बाकी म्हणून 0 मिळते. उत्तर: प्रत्येक घागरीमध्ये 15 लिटर दूध मावते. आता आपण भाजकाची महत्वाची संकल्पना म्हणजे विभाजक याविषयी शिकणार आहोत. विभाजक म्हणजे काय हे मला स्पष्ट करू द्या. यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. जर 3 हा 15चा विभाजक असेल तर तुम्ही ते कसे शोधून काढाल? विभाजक शोधण्यासाठी तुम्हाला पाढे माहीत असणे गरजेचे आहे. 3 च्या पाढ्यामध्ये 15 आहे का? आता 3 गुणिले 5 बरोबर 15, म्हणजे 3 हा 15चा विभाजक आहे. या सोप्या उदाहरणावरून तुम्हाला काय समजले? यावरून आपण असा अर्थ काढू शकतो की जर भाजकाच्या पाढ्यामध्ये भागाकार असेल तर तो भाजक त्या भाज्याचा विभाजक असतो. मोठ्या संख्येमध्ये आपण भाजकाच्या पाढ्यामध्ये भाज्य आहे की नाही हे सांगू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भागाकार करून विभाजक आहे की नाही हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ 42चा विभाजक 3 आहे का? भागाकार करून आपण हे शोधून काढूया. भाज्याच्या डाव्या बाजूच्या संख्येचा म्हणजे 4चा आपण प्रथम विचार करूया. आता 3 गुणिले 1 बरोबर 3 ही संख्या 4 पेक्षा कमी आहे. 3 गुणिले 2 बरोबर 6 ही संख्या 4 पेक्षा मोठी आहे. म्हणून आपण 3 गुणिले 1 बरोबर 3 याचा विचार करूया. रेषेच्या वरच्या बाजूला भागाकारामध्ये 1 लिहा. 4 वजा 3 बरोबर 1. 42 मधील 2 च्या पुढे 1 लिहा. आता 3 गुणिले 4 बरोबर 12. या भागाकारामध्ये 1 च्या पुढे 4 लिहा. 12 वजा 12
बरोबर 0. अशा प्रकारे बाकी बरोबर 0, भागाकार बरोबर 14. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 3 या संख्येने 42ला निःशेष भाग जात असल्यामुळे 3 ही संख्या 42ची विभाजक आहे. त्याचप्रमाणे जर आपण 49ला 3 ने भागले तर त्या संख्येस 3 ने निःशेष भाग जात नाही. आपल्याला बाकी 1 मिळते. भागाकार 16 मिळतो. म्हणून 3 ही संख्या 49चा विभाजक नाही. ही उदाहरणे पाहूया. 11 बरोबर 1 गुणिले 11, 15 बरोबर 1 गुणिले 15, 105 बरोबर 1 गुणिले 105, 309 बरोबर 1 गुणिले 309, 47 बरोबर 1 गुणिले 47. अशा प्रकारे वरील उदाहरणांवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की प्रत्येक संख्येला 1 आणि ती संख्या या विभाजक असतात. लक्षात ठेवा, वरील संख्यांचे दुसरे अवयव आपण लिहिलेले नाहीत. लक्षात ठेवा, संख्येला 1 पेक्षा जास्त विभाजक असू शकतात, कारण अनेक पाढ्यांमध्ये त्या असू शकतात. उदाहरणार्थ, 12चे सर्व विभाजक लिहा. आपल्याला माहीत आहे की 1 गुणिले 12 बरोबर 12. 2च्या पाढ्यामध्ये 2 गुणिले 6 बरोबर 12. 3च्या पाढ्यामध्ये 3 गुणिले 4 बरोबर 12. आणि पुढे 4 गुणिले 3 बरोबर 12 हे पुन्हा लिहू नका, कारण आपण ते अगोदरच लिहिले आहे. अशा प्रकारे आता 12चे विभाजक लिहिण्यासाठी आपण गुणलेल्या सर्व संख्या लिहा. अशा प्रकारे 12चे विभाजक बरोबर 1, 2, 3, 4, 6 आणि 12. चला, आपण उदाहरण संग्रह 63 मधील काही उदाहरणं सोडवूया. प्रश्न 1. 32चे सर्व विभाजक लिहा. आता 1 गुणिले 32 बरोबर 32. 2च्या पाढ्यामध्ये 2 गुणिले 16 बरोबर 32. तर 3च्या पाढ्यामध्ये 32 ही संख्या असतच नाही, कारण 3 गुणिले 10 बरोबर 30 आणि 3 गुणिले 11 बरोबर 33. म्हणून 3 ही संख्या 32चा विभाजक असू शकत नाही. पुढे 4च्या पाढ्यामध्ये 4 गुणिले 8 बरोबर 32. पुन्हा 5, 6 आणि 7 या पाढ्यांमध्ये आपल्याला 32 ही संख्या मिळत नाही. 8च्या पाढ्यामध्ये 8 गुणिले 4 बरोबर 32 ही संख्या पुन्हा आली आहे. म्हणून आपण 4 गुणिले 8 बरोबर 32 इथे थांबूया. 32च्या विभाजकाकडे पहा. म्हणून आपल्याजवळ 1 गुणिले 32 बरोबर 32, 2 गुणिले 16 बरोबर 32, 4 गुणिले 8 बरोबर 32. अशा प्रकारे 32चे विभाजक बरोबर 1, 2, 4, 8, 16 आणि 32 हे आहेत. प्रश्न 2. खालीलपैकी कोणत्या संख्या 60च्या विभाजक आहेत? त्यांच्या भोवती वर्तुळ काढा. 8, 4, 5, 11, 12, 15, 10 आणि 14. उकल. 60ला 8 ने भागा. 8च्या पाढ्यामध्ये 8 गुणिले 7 बरोबर 56 आणि 8 गुणिले 8 बरोबर 64. म्हणून 60ला 8 ने भागले असता आपल्याला बाकी 4 मिळेल आणि भागाकार 7.
60ला 8ने आपण भागू शकत नसल्यामुळे 60 या संख्येचा 8 ही संख्या विभाजक असू शकत नाही. 4च्या पाढ्यामध्ये 4 गुणिले 15 बरोबर 60. म्हणून 4 ही संख्या 60 ची विभाजक आहे. 5च्या पाढ्यामध्ये 5 गुणिले 12 बरोबर 60. म्हणून 5 ही संख्या 60 ची विभाजक आहे. 11च्या पाढ्यामध्ये 60 ही संख्या नाही, म्हणून 11 ही संख्या 60 ची विभाजक नाही. 12च्या पाढ्यामध्ये 12 गुणिले 5 बरोबर 60, म्हणून 12 ही संख्या 60 ची विभाजक आहे. 15 गुणिले 4 बरोबर 60, म्हणून 15 ही संख्या 60 या संख्येची विभाजक आहे. 10 गुणिले 6 बरोबर 60, म्हणून 10 ही संख्या 60 ची विभाजक आहे. 14च्या पाढ्यामध्ये 60 ही संख्या नाही, म्हणून 14 ही संख्या 60 ची विभाजक नाही. म्हणून दिलेल्या संख्यांमधील 4, 5, 12, 15 आणि 10 या संख्यांना म्हणजेच 60च्या विभाजकांना आपण वर्तुळ करूया. प्रश्न 3. ज्या संख्यांच्या विभाजकात 3 आणि 7 हे विभाजक असतील अशा दोन संख्या लिहा. उकल. 3 गुणिले 7 बरोबर 21 आणि 7 गुणिले 3 बरोबर 21. म्हणून 3 आणि 7 हे विभाजक असतील अशी संख्या म्हणजे 21 ही आहे. आता 21 गुणिले 2 बरोबर 42. 3 गुणिले 14 बरोबर 42. 7 गुणिले 6 बरोबर 42. म्हणून 42 ही दुसरी संख्या आहे ज्याचे विभाजक 3 आणि 7 आहेत. त्याचप्रमाणे 42 गुणिले 2 बरोबर 84 आणि 3 गुणिले 28 बरोबर 84. 7 गुणिले 12 बरोबर 84. म्हणून 84 ही संख्यासुद्धा ज्याचे विभाजक 3 आणि 7 आहेत अशा संख्यांपैकीच आहे. म्हणून ज्या संख्यांच्या विभाजकात 3 व 7 हे विभाजक असतील अशा दोन संख्या म्हणजे 21 आणि 42 या आहेत. आता आपण भाज्य आणि विभाज्य ही संकल्पना समजावून घेऊया. आपण ही संकल्पना समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहूया. जेव्हा आपण 15ला 3ने भागतो तेव्हा 3 गुणिले 5 बरोबर 15. भागाकार 5. आपल्याला यामध्ये बाकी कोणतीही मिळत नाही. पण जेव्हा आपण 17ला 3ने भागतो तेव्हा भागाकार 5 मिळतो आणि बाकी 2 राहते. म्हणून 15 ही संख्या 3ने विभाज्य आहे, पण 17 ही संख्या 3ने विभाज्य नाही. म्हणून 3ने विभाज्य सर्व संख्या ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाकी राहत नाही या 3च्या विभाज्य संख्या असतील. म्हणजे 3च्या पाढ्यातील सर्व संख्या त्याच्या विभाज्य असतील. अशा प्रकारे 3, 6, 9, 12, 15, 18 इत्यादी संख्या 3च्या विभाज्य आहेत. एखाद्या संख्येचा विभाज्य शोधण्यासाठी आपल्याला त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळवावी लागेल. दिलेली संख्या एखाद्या संख्येचा विभाज्य आहे की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला त्या संख्येला भागावे लागेल. उदाहरणार्थ, हे स्पष्टपणे समजण्यासाठी आपण उदाहरण संग्रह 64 मधील काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण संग्रह 64. प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या संख्या 6ने विभाज्य आहेत? त्यांच्याभोवती वर्तुळ काढा.
18, 30, 46, 52, 78, 120. उकल 6 गुणिले 3 बरोबर 18. म्हणून 18 ही संख्या 6 ची विभाज्य आहे. 6 गुणिले 5 बरोबर 30. म्हणून 30 ही संख्या 6 ची विभाज्य आहे. 6 च्या पाढ्यात 46 ही संख्या येत नाही. त्यामुळे 46 ही संख्या 6 ची विभाज्य नाही. म्हणजे ही संख्या 6 ने विभाज्य नाही. 52 ही संख्या 6 च्या पाढ्यामध्ये येत नाही. म्हणून 52 ही संख्या 6 ची विभाज्य असू शकत नाही. 78 ला 6 ने भागा. 78 ला 6 ने भागत असताना भागाकार बरोबर 13 आणि बाकी बरोबर 0 राहते. म्हणून 78 ही संख्या 6 ची विभाज्य आहे. 120 ला 6 ने भागा. 120 ला 6 ने भागल्यानंतर भागाकार बरोबर 20, बाकी बरोबर 0. म्हणून 120 ही संख्या 6 ची विभाज्य आहे. म्हणून दिलेल्या संख्यांपैकी 18, 30, 78 आणि 120 या संख्या 6 च्या विभाज्य आहेत. उदाहरण 3. 7 ने विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा. उकल 7 ही संख्या त्यामध्येच 5 वेळा मिळवा. म्हणजे 7 चा पाढा आठवा. 7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35. म्हणजेच 7 च्या 5 विभाज्य संख्या म्हणजे 7, 14, 21, 28 आणि 35 या आहेत. प्रश्न 4. 2 आणि 5 ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही 5 संख्या लिहा. उकल इथे आपल्याला 2 आणि 5 यांची विभाजकतेची कसोटी आठवावी लागेल. 2 च्या विभाजकतेची कसोटी. जर दिलेल्या संख्येचा एकक स्थानचा अंक 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. 5 च्या विभाजकतेची कसोटी. जर दिलेल्या संख्येचा एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 हा असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. म्हणून 2 च्या पाढ्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला एकक स्थानी 0 हा अंक मिळतो ती संख्या 5 ची सुद्धा विभाज्य असेल. कारण 2 च्या पाढ्यामध्ये आपल्याला एकक स्थानी 5 हा अंक कुठेही दिसणार नाही. 2 गुणिले 5 बरोबर 10, 2 गुणिले 10 बरोबर 20, 2 गुणिले 15 बरोबर 30, 2 गुणिले 20 बरोबर 40, 2 गुणिले 25 बरोबर 50. आता 10, 20, 30, 40 आणि 50 या संख्या 5 च्या विभाज्य आहेत. म्हणून 2 आणि 5 ने विभाज्य असणाऱ्या 5 संख्या ह्या 10, 20, 30, 40 आणि 50 अशा आहेत. उदाहरण 6. 544 ही संख्या 5, 4, 6, 7, 9 आणि 2 यापैकी कोणकोणत्या संख्यांनी विभाज्य आहे ते भागाकार करून ठरवा. उकल 544 ला 5 ने भागले असता आपण 544 ला 5 ने निःशेष भाग घालवू शकत नाही हे लक्षात येते. कारण भागाकार
बरोबर 108, बाकी बरोबर 4. 544 ही संख्या 5ची विभाज्य नाही. आता 544ला 4ने भागले असता भागाकार बरोबर 136 आणि बाकी बरोबर 0. म्हणून 544 हा 4चा विभाज्य आहे. आता 544ला 6ने भागले असता भागाकार बरोबर 90 आणि बाकी बरोबर 4. 544 ही संख्या 6ने विभाज्य नाही. 544ला 7ने भागले असता भागाकार बरोबर 77 आणि बाकी बरोबर 5. 544 ही संख्या 7ने विभाज्य नाही. आता 544ला 9ने भागले असता भागाकार बरोबर 60 आणि बाकी बरोबर 4. 544 ही संख्या 9ने विभाज्य नाही. 544ला 2ने भागले असता भागाकार बरोबर 272 आणि बाकी बरोबर 0. 544 ही संख्या 2ने विभाज्य आहे. उदाहरण 5. 2ने विभाज्य असणाऱ्या पण 3ने विभाज्य नसणाऱ्या 3 संख्या लिहा. उकल. 2 आणि 3चा पाढा लिहा. 2 गुणिले 1 बरोबर 2. 2 गुणिले 2 बरोबर 4. 2 गुणिले 3 बरोबर 6. 2 गुणिले 4 बरोबर 8. 2 गुणिले 5 बरोबर 10. 2 गुणिले 6 बरोबर 12. 2 गुणिले 7 बरोबर 14. 2 गुणिले 8 बरोबर 16. 2 गुणिले 9 बरोबर 18 आणि 2 गुणिले 10 बरोबर 20. तसेच 3 गुणिले 1 बरोबर 3. 3 गुणिले 2 बरोबर 6. 3 गुणिले 3 बरोबर 9. 3 गुणिले 4 बरोबर 12. 3 गुणिले 5 बरोबर 15. 3 गुणिले 6 बरोबर 18. 3 गुणिले 7 बरोबर 21. 3 गुणिले 8 बरोबर 24. 3 गुणिले 9 बरोबर 27 आणि 3 गुणिले 10 बरोबर 30. आता दोन्ही 2 आणि 3 यांच्या पाढ्यांमधील समान गुणाकार असलेल्या संख्या शोधा. त्या आहेत 6, 12 आणि 18. अशा प्रकारे 6, 12 आणि 18 या 3 संख्या विचारात घेऊ नका. म्हणून आता 2च्या पाढ्यात असणाऱ्या आणि 3च्या पाढ्यात नसणाऱ्या 6, 12 आणि 18 या संख्यांच्या व्यतिरिक्त संख्या म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या संख्या आहेत. म्हणून 4, 8, 10, 14, 16 आणि 20 या संख्या 2ने विभाज्य आहेत पण 3ने विभाज्य नाहीत.